श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल राशी राहुल ब्लॉग. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही खूपच मस्त आणि तुमची ही थंडी विंटर एन्जॉय करत असाल, जसं आता आम्ही करत आहोत. आणि ते तुम्हाला मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर गाईज, आज मी तुम्हाला पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आज नवीन प्लेस एक्सप्लोर करणार आहे माझ्या ब्लॉगच्या मार्फत. सो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण स्टार्टिंग टू एंड पहा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. तर आज आम्ही 3-4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर निघालो आहोत आमच्या रिझर्व्ह बँक फ्रेंड सर्कल ग्रुपच्या सोबत देवदर्शनासाठी. हो, तुम्ही बरोबर ऐकलात, आम्ही देवदर्शनासाठीच चाललो आहोत. कारण थंडीच्या दिवसामध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे, कपल्स लोक स्नोफॉल वगैरे एन्जॉय करण्यासाठी सिमला, मनाली, काश्मीर अशा ठिकाणी जातात. पण आम्ही ह्या थंडीत आमच्या देवदर्शनाच्या पिकनिकसाठी चाललो आहोत. तर आम्ही सर्वजण निघालो आहोत बुलढाणा जिल्ह्यात असलेलेच आपले शेगावचे गजानन महाराज आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेलंच माहूरची रेणुका माता मातृतीर्थ या स्थानांचे दर्शन घेण्यासाठी. तर आमचा हा प्रवास चेंबूर ते CST आणि CST वरून 7:30ची विदर्भ एक्सप्रेस अशी ही आमची स्लीपर कोच ट्रेन होती आणि जी आम्ही 3 ते 4 महिन्यापूर्वीच आम्ही तिकीट्स बुक केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला जाताना काही त्रास झाला नाही. जसं की तुम्ही पाहत आहात, ट्रेन खूप छान होती आणि मस्त एन्जॉय करत आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास संध्याकाळपासून रात्रीपर्यंत खूप मस्त गेला. कारण आम्ही रात्री सर्वांनीच जेवणाचे डब्बे वगैरे कॅरी केलेले आणि त्या अशा प्रकारे आम्ही सर्वांसोबत डिनर केला आणि सर्वांनी रात्री खूप मस्त एन्जॉय करून झाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता आम्ही शेगाव या रेल्वे स्थानकावर पोहोचलो. आणि बरं का, तुम्हाला माहितीच असेल, नागपूर म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतं ते फक्त उन्हाळ्यामधला कडक ऊन. पण तसं नाही आहे बरं का. जसं नागपूरमध्ये, आपल्या बुलढाणा शहरामध्ये, विदर्भामध्ये जसं कडाक्याचं ऊन असतं, त्याचप्रमाणे आमचा हा अवतार पाहून तुम्हाला समजलंच असेल की थंडीतही तिथे खूप अशी थंडी होती, जेणेकरून आपण जर स्वेटर नॉर्मल टाईमला यूज करत नसाल, पण तुम्हाला तिथे ते करणं अनिवार्य आहे. कारण इतकी कडाक्याची थंडी होती. पहाटेचा हा तुम्ही रस्ता पाहतच असाल, खूप म्हणजे खूप थंडी होती. मी बोलूच शकत नाही, कारण अक्षरशः चालताना दात असे कुरकुर वाजत होते. असं वाटत होतं की कधी आम्ही पोहोचतो आहोत आणि आम्हाला एक चहाचा गरम गरम घोट पियायला मिळतोय. शेगावमध्ये पोचल्यानंतर आम्ही सर्वप्रथम तिथे ऑटो केली आणि ऑटोने आम्ही 20वा भक्त निवास संकुल शेगाव या ठिकाणी पोहोचलो. तर पहाटेच्या 4:45 वाजता आपण ह्या शेगावच्या 20वा संकुल निवास स्थानावर पोहोचलो आहोत. आणि जसं की तुम्हाला दिसत आहे, रस्त्यावर रहदारी आहे, गाड्यांची वर्दळ चालूच आहे. कारण नागपूर विदर्भ एक्सप्रेस ही जेव्हा ह्या ठिकाणी पोहोचते त्यावेळेला बरीच मंडळी शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतच असतात आणि त्या कारणाने या रस्त्यावर तुम्हाला ही रहदारी पहाटेला सुद्धा पाहायला मिळते.
धाव दोरा धाव. मजा तर वाटते. तर तुमच्याकडे बऱ्याच प्रमाणात सामान असेल तर घाबरायची गरज नाही. इथे पोहोचल्यावर तुम्हाला गेटच्या लेफ्ट साईडलाच तुम्हाला अशा गाड्या भेटतील ज्याच्यावर तुम्ही तुमचं लगेज वगैरे ठेवून आतमध्ये एंट्री करू शकता. जसं की आता तुम्ही पाहत आहात आमच्या लगेज सोबतच श्रीषा जिजा या दोघी बहिणी ह्याच्यावर आलटून पालटून बसत मजा घेत चाललेल्या होत्या. ये कौन से गाव से आए दो जन? ये कौन से गाव से आए? इकडनं कुठनं जाणार एवढा पहाटे आल्यानंतर देखील आम्हाला एक रूम खाली नव्हती. कारण तुम्हाला जसं की माहितीच आहे चेक इन आणि चेकआउटचा टायमिंग हा प्रत्येक ठिकाणी ठरलेला असतो. तसाच इथे पण 8 आणि 9 वाजताचा चेकआउटचा असा सकाळचा टायमिंग होता आणि त्यामुळे पहाटे 4:45 5:45च्या दरम्यान आम्हाला एकही रूम खाली नव्हती. त्यामुळे आम्ही त्यानंतर एक ऑप्शन डोरमेट्री आणि पर्यटक निवास म्हणजेच की एक असा मोठा कॉमन हॉल असतो आणि त्या कॉमन हॉलमध्ये बऱ्याच अशा खॉट किंवा एक सिंगल बेड अशा बेड्स असतात आणि तिथे तुम्हाला तुमचं सामान घेऊन राहायचं असतं. तिथे तुम्हाला कॉमन वॉशरूम बाथरूम वगैरे देखील तुम्हाला भेटतं. जर कोण सिंगल येणार असेल तर त्यांच्यासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. बट आम्ही हा ऑप्शन फक्त रूम भेटेपर्यंत म्हणून शोधला आहे. कारण 4:45 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत आम्ही बाहेर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये बसून काय करणार होतो. म्हणूनच हा आम्ही एक तत्काल असा ऑप्शन आमच्यासाठी शोधला जो आम्ही आता मी तुम्हाला दाखवते की ह्या अशा तुमच्या अशा पूर्णच्या कॉट्स असतात. तुम्ही राहू शकता आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे तिथेच राहणाऱ्या एका सेवेकरांनी तिथे अशी मस्तपैकी शेकोटी केलेली होती आणि तिथे आम्ही त्या शेकोटीचा आनंद घेत ती सकाळ पहाट एन्जॉय केली. आणि तसंच आम्हाला 7 वाजेपर्यंतच आम्हाला आमची रूमची सोय झाली आणि आम्ही ती रूम बुक केली आणि त्या रूमसाठी आम्ही रवाना झालो. तर चला मग तुम्हाला आता मी शेगावमधल्या या विसावा संकुल निवास संस्थान या संस्थेच्या रूम्स तुम्हाला दाखवते. कारण तुमच्या सर्वांच्याच डोक्यात एक प्रश्न असेल की संस्थानाच्या रूम आहेत तर त्या कशा असतील, स्वच्छता असेल की नाही. पण शेगाव हे मात्र त्याच्यासाठी एक अपवाद आहे. कारण बाकीच्या संस्थानाच्या तुलनेमध्ये जर शेगावमध्ये तुम्ही या संस्थानाच्या रूममध्ये राहत असाल तर इथल्यासारखी स्वच्छता तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जसं तुम्हाला आता दिसेल एक साधा कचऱ्याचा म्हणजे एक कागदाचा तुकडा देखील तुम्हाला इथे मिळणार नाही. एवढी स्वच्छता या शेगाव गावामध्ये आहे. मंदिरात तर आहेच पण या संस्थानामधील देखील तेवढीच स्वच्छता तुम्हाला पाहायला मिळते. आणि लेडीज लोकांचा सर्वात मोठा वीक पॉईंट म्हणजे इथल्या रूममधले वॉशरूम टॉयलेट कसे असतील तर त्याचीही तुम्ही चिंता करू नका. त्याही खूप छान असे त्यांनी मॅनेज केलेले आहेत. तुम्हाला मी त्या रूमची शेअर करवतेच ती बघाच तुम्ही आणि मग तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटच्या द्वारे मला नक्की कळवा. हाय जिजा. हाय ना. तुमचं किती? 127. तर आमचा रूम नंबर आहे 127. जसं तुम्हाला आता दिसत आहेत माझं सामान ऑलरेडी आम्ही इथे आणून ठेवलेलं होतं. तुम्हाला रूम दाखवण्यासाठी मी पुन्हा एंट्री केली आहे आणि तुम्हाला दाखवते आहे. हा माझा रूम 4 बेडचा होता. तुम्हाला इथे वॉश बेसिन आहे. इवन तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा भेटते आणि मोबाईल चार्जिंगसाठी देखील तुमचे प्लेसेस आहेत आणि
प्रत्येक रूममध्ये आपल्या गजानन महाराजांचा फोटो देखील आहे. गरमीमध्ये येत असाल तर कूलरची देखील व्यवस्था आहे. आता थंडी होती त्यामुळे आम्हाला इवन फॅनची देखील गरज लागली नव्हती. आम्ही फॅन देखील चालू केले नव्हते, इतकी थंडी होती. असा तुम्हाला मिरर, वॉश बेसिन आणि हा आहे बाथरूम, टॉयलेट जॉईंट कंबाईनमध्ये. 9 वाजता सर्वजण रेडी होऊन आम्ही आलो आहोत विसावा संस्थानाच्या प्रसादालयाजवळ. इथे ही जी तुम्हाला एवढी लाईन दिसत आहे ती आहे कुपन्सची लाईन. म्हणजे इथे जर ब्रेकफास्ट, सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम इथे कुपन्स घ्यावे लागतात. चहा कॉफीसाठी 20 रुपये कुपन आणि ब्रेकफास्ट असेल तर ते तुम्हाला 40 रुपये कुपन. असं कुपन घेऊन झाल्यानंतरच आपल्याला त्या प्रसादालयामध्ये जायचं असतं आणि तिथल्या सेवकांना ते कुपन देऊन आपला ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जो काही असेल तो आपल्याला घ्यायचा असतो. आता तुम्हाला दिसतच असेल इडली, कांदे पोहे, साबुदाणा खिचडी अशा बऱ्याच व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे ब्रेकफास्ट मिळतो आणि इथली चव देखील उत्तम आहे. हा ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाच्या मार्गावर निघणार आहोत. तो प्रवास मी तुम्हाला एक पार्ट अशा व्लॉगमध्ये करून दाखवणारच आहे. तर हा व्लॉग तुम्ही एन्जॉय केलात ना, आणि जर केला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक तरी नक्की करा.